यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मंडळी, रामकृष्ण हरी. आज सेपशॉप या संस्थेच्या मार्फत माझ्याकडे एक भगवद्गीता या ठिकाणी आलेली आहे. ही भगवद्गीता माझ्याकडे आलेली आहे आणि अलौकिक आणि एक वेगळ्या प्रकारची एक आश्चर्यकारक ही भगवद्गीता आहे. म्हणजे ज्या भाविकांना जे भगवद्गीता ज्यांना वाचायची पण ज्यांना भगवद्गीता कळत नाही, ज्यांना संस्कृतचे श्लोक वाचता येत नाही, ज्यांना मराठी वाचता येत नाही, असे बरेचसे भाविक आपल्या देशात राहतात. पण आपल्या देशात राहून सुद्धा त्यांना भगवद्गीता वाचता येत नाही किंवा त्यांना भगवद्गीता कळत नाही. या गोष्टीच्या अनुषंगाने या सेपशॉप या संस्थेच्या माध्यमातून या सेपशॉप या संस्थेने एक अद्भुत आणि अलौकिक ही भगवद्गीता तयार केलेली आहे. आता नेमकं ही भगवद्गीता म्हणजे नेमकं काय आणि ही अलौकिक आणि आश्चर्यकारक भगवद्गीता म्हणून काय, तर आपण याचं एक छोटंसं उदाहरण याचं आपण पाहूया. सगळ्यात अगोदर या भगवद्गीतेमध्ये आपल्याला एक बॉक्स भेटतो, त्यानंतर याचं एक छोटंसं मॅजिक बुक पण भेटतं, मॅजिक बुक. आणि या मॅजिक बुकमध्ये जवळजवळ मागे जर बघितलं गेलं इथं 14 ते 15 भाषांमध्ये ही भगवद्गीता आपण ऐकू शकतो. म्हणजे तिच्यात तेलुगू असेल, कन्नडी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, म्हणजे 14 ते 15 अशा ज्या भाषा आहेत ना त्या भाषांमध्ये आपण ही भगवद्गीता श्रवण करू शकतो, ही भगवद्गीता आपण ऐकू शकतो. मग नेमकं ही भगवद्गीता काम कशा पद्धतीने करते, हे आश्चर्यकारक काय, तर याचं आपण थोडंसं छोटंसं आपण उदाहरण याचं आपण बघू. आता हे जे मॅजिक बुक आहे, भगवद्गीता आपण ओपन न करता न उघडता हे जे मॅजिक बुक आहे, या मॅजिक बुकमध्ये संपूर्ण या भगवद्गीताचे लेसन आपल्याला याच्यात बघायला मिळतात. म्हणजे त्यात संपूर्ण सगळे 18 अध्याय असतील. त्याच्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जेही ज्ञान दिलं, म्हणजे मग तिच्यात कर्माचं ज्ञान असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे योग सांगितले, असे संपूर्ण जे ज्ञान दिले ना, ते संपूर्ण ज्ञान या छोट्याशा पुस्तकामध्ये, या छोट्याशा मॅजिक बुकमध्ये संपूर्ण ज्ञान ते सामावलेलं आहे. तर चला ही भगवद्गीता काम कशा पद्धतीने करते याचं आपण थोडक्यात आपण उदाहरण बघू. आपल्याला सगळ्यात पहिले या भगवद्गीतेसोबत हे यंत्र म्हणजे हे विना यंत्र आपल्याला भेटतं. आणि या विना यंत्राच्या माध्यमातून ज्या लोकांना भगवद्गीता कळत नाही, वाचता येत नाही किंवा त्यांना ते भगवद्गीतेचा नेमका अर्थ काय हे समजून घ्यायचंय, त्यांच्यासाठी हे यंत्र निर्माण केलंय. तर हे सगळ्यात पहिले इथं प्रेस केल्यानंतर हे यंत्र चालू होतं. अशा पद्धतीने ही यंत्रणा चालू होते आणि इथून भगवद्गीतेची सुरुवात होते. आता जर बघितलं गेलं, आपण कुठलीही सुरुवात गणेशाच्या स्तुतीने आपण करत असतो. मग आता हे यंत्र काम कशा पद्धतीने करतं, इथं फक्त याला टच केलं तर बोलायला. अशा वेगवेगळ्या स्वरूपात ह्या भगवद्गीतेचा याच्यात आपण चॅप्टर आपण बघू शकतो. आता याच्यात आपण पहिले चॅप्टर घेतलेले. आता याच्यात भगवद्गीता संपूर्ण ओपन न करता न उघडता आपण जर बघितलं गेलं, आता याच्यात काय काय वेगवेगळे फीचर्स आहेत किंवा ज्या लोकांना वाचता येत नाही, समजत नाही, त्यांच्यासाठी काय काय, तर हे आपण एकदा बघूया. आता सगळ्यात पहिले इथं गणेशाची आरती आपल्याला दिली आहे. जय गणेश जय गणेश देवा, जय गणेश जय गणेश जय गणेश. त्याच्यानंतर गीतेची आरती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा इथं चॅन्टिंग दिलेली आहे. म्हणजे अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये ज्या लोकांना, आता बघा ज्या लोकांना संस्कृत वाचता येत नाही, आता त्यांच्यासाठी चॅन्टिंग काय दिली आहे, इथं क्लिक केले गेले बघा ते काय म्हणतं.